ऑन ड्युटी पोलिसांनी केली आत्महत्या. QRT जवानाने स्वतःच्या पिस्तुलातून गोळी झाडली गोळी. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील QRT अति जलद पथकातील पोलीस कर्मचारी विजय दिलीप नागापुरे वय वर्ष 35 यांनी बुधवारी 25 मार्च सकाळी अत्यंत धक्कादायक पाऊल उचलत आत्महत्या केली. विजय हे मूळचे मोर्शी तालुक्यातील धामणगाव काटपूर येथील रहिवासी असून सध्या अमरावती शहरात कुटुंबासह राहत होते. ते अविवाहित होते. माहितीनुसार विजय हे मंगळवारी रात्री नाईट ड्युटीवर होते. नाईट ड्युटी संपल्यानंतर बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्तालयातील QRT कार्यालयात त्यांनी स्वतःच्या शासकीय पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना उघड होताच संपूर्ण पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आणि या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घोगे आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला तपासासाठी पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरून पिस्तूलमधील बुलेट जप्त करण्यात आली. सर्वप्रथम ही घटना QRTमधील पोलीस कर्मचारी आकाश दिलीप अंबरते यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने वरिष्ठांना माहिती देण्यात आली. पुढील मृतदेह तपासासाठी पुढील तपासासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आमचा QRT पोलीसचा एक जवान विजय दिलीपराव नागापुरे हा आज सकाळी QRTच्या त्यांच्या रेस्टिंग रूममध्ये एकटा असताना त्याचा मित्र हा आकाश दिलीपराव अंबरते हा त्या ठिकाणी आला आणि त्यावेळी त्याला त्याचा मृतावस्थेत देह आढळला आणि त्याच्या बाजूला त्याचं वेपन पडलेलं आहे. प्राथमिकदृष्ट्या त्यांनी आत्महत्या केलेली असावी. या कारणांचा शोध म्हणजे काय कारण असेल किंवा काय याबाबतचा पुढील तपास आम्ही करत आहोत. कोणती पिस्टल आहे? ग्लॉक पिस्टल आहे आणि त्याच्यात एकच गोळी त्यांनी झाडलेली आहे. आता आम्ही त्याचा पुढील तपास करत आहोत. नक्की काय त्याला अडचण होती, काय होतं किंवा इतर काही कारणं होती. आता हे प्राथमिक जी माहिती आहे त्याच्यावरून पुढील तपास सुरू आहे. त्याचे काय कुठं काही